क्या बात आहे ताई. हृदयामध्ये भगवंताला साठवणं हे जे कोडं तुम्हाला मला पडतं, सावतोबांनी त्याला साठवलं होतं हृदयात. निष्ठा होती, निष्ठावंत भाव होता आणि म्हणून हृदयामध्ये त्याला साठवता आलं. आता तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर एक मस्त विडा घ्यायचा सावतोबांसारखा आणि करायचा प्रयत्न त्याला हृदयात साठवायचा. जमेल का? वता सागर प्रेमाचे आगर. हे कशामुळे झालं? फक्त निष्ठेमुळे. तुकोबराय सांगतात तो भाव होता, ती निष्ठा पक्की होती. परिणामी मारुतीरायांना सुद्धा भेटायला प्रभू रामचंद्र उठले होते सिंहासनावरनं. धावत गेले, वाह फकीरी क्या है अमीरी दासी तेरे चरणों की. धावत गेले आणि कडकडून मिठी मारली मारुतीरायांना. काय दिलं? या निष्ठेचं फळ काय मिळालं? कडकडून मिठी मारली आणि बाजूला झाले. आता तो जो चित्र आहे ते जुना फोटो आहे बघा, तुमच्यापैकी अनेक जणांनी पाहिला असेल. मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर आहे आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे. कडकडून आलिंगन आहे. मला सांगा, ही भेट देह पातळीवरची होती का हो? नाही. बाजूला झाले आणि प्रभू विचारतात, सांग मारुते तू कोण आहेस? तू कोण आहेस? तेव्हा मारुतीराय म्हणतात, देह बुद्ध्या तू दासोहम. देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला रामा विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जीव बुद्ध्या त्वदंशकः. जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मतिः. आत्मपातळीवर तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही. हा अनुभव मारुतीरायांना दिला होता भगवंतांनी या प्रसंगात. आमच्या जनाबाईंना हा प्रसंगात अनुभव दिला होता. सगळ्यांनी विचारावं, सगळ्यांना दिसतोय पांडुरंग, बाई तुला कुठं कसा दिसेना, असा लपवलायस तरी कुठं? म्हणून जनाबाई म्हणतात, लपवायचं कुठं आहे? हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. हे सगळं जर फळ कशाचं असेल ना तर ते निष्ठेचं आहे श्रोते हो. आणि चौथा मी शेवटचा एक भाव सांगितला होता तुम्हाला, माधुर्य भाव. आमच्या वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी एक भाकीत असं वर्तवलंय. आज जर तुम्ही आळंदीला गेलात तर गाभाऱ्यामध्ये म्हणजे कारंजा मंडपामध्ये ज्यांचा फोटो लागलाय असे मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अंध होते. 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं, पण माऊलींवर इतकं प्रेम केलं. त्यांचं भाकीत आहे, वारकरी पंथ हा विश्वपंथ होणार आहे. विठ्ठल विठ्ठल आणि गुलाबराव महाराजांचं जी भक्ती होती की नाही त्याला माधुर्य उपासना म्हणायचे. गोपी भावामध्ये पुरुषाचा देह पुरुषाचा, पण भक्ती मात्र स्त्रीची, वात्सल्य स्त्रीचं. आमच्या सातारकडे तुम्ही आलात तर गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नावाचे संत आहेत. त्यांचे गुरुजी आपल्याच जवळ नांदेड जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये येहळगाव नावाचं गाव आहे. त्या गावचे संत श्रेष्ठ श्री तुकामाई तुकाराम चैतन्य असं त्यांचं नाव. मधुरा भक्तीची उपासना आहे, राधा भावात. देह पुरुषाचा, पण कधी कधी स्त्रीचे अलंकार परिधान करावेत. लोकांनी त्यांना वेड्यात काढावं. अशी माणसं समाजाला विक्षिप्त वाटतात श्रोते हो, आमचे अलीकडचे अनेक संत. पण ते कुठल्या स्थितीला गेलेले असतात माहितीये का? असो ऐसा कोठे देहीच विदेही भोगू दशा. देहात असून देहाचं तादात्म्य नाही. अशी माणसं म्हणजे संत होते, निष्ठा पक्क्या होत्या, म्हणून हे घडत होतं. तुमच्या माझ्या निष्ठा पक्क्या नाही. कीर्तनावर तरी निष्ठा आहे का आमची? नाही म्हणताय? नाही म्हणताय? मस्त माना आलं होतं, अजिबात नाही. आपण बसलो कशाला इथे? विठ्ठल महाराज डोलत होते आनंदामध्ये. आम्ही पण डोलतो, आम्ही कीर्तनात डोलतो. काही असे डोलतात, काही असे डोलतात. प्रकार आहेत की नाही डोलण्याचे. आमची निष्ठा पक्की नाही म्हणून हे घडतं श्रोते हो. तुकोबरायांनी भगवंतावरची निष्ठा शिकवली. आणि काय लागतं हो देवाला माझ्या? काय लागतं? काही नाही लागत. देवभावाचा भुकेला, त्याच्यासाठी तो वैकुंठ सोडून आला हो तुमच्या माझ्या करता. आणि खरं सांगू का, त्याच्यावर प्रेमाने निष्ठेने भक्ती करणारं कुणीच नाही. आम्ही सगळे लबाड भक्त आहे, नतदृष्ट माणसं. आम्ही नतदृष्ट, आम्ही लबाड भक्ती करतो आनंदाने. फक्त त्याला मागणारे संत, निष्ठेने त्याच्या पायी जाणारे आणि त्याकरता वाटेल तो त्याग करण्याची